राधानगरी तालुक्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात गावागावात घरगुती गौरी गणपतीला निरोप देण्यात आला। दूधगंगा नदी काठावर विसर्जन स्थळी निर्माल्य दान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। कपिलेश्वर इथल्या साळसकर परिवाराच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत घोडे आणि टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गणरायाला निरोप देण्यात आला। राधानगरी तालुक्यात गुरुवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। दूधगंगा नदी परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता। विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात आलं। श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी विसर्जन कुंड तयार केले होते। बहुसंख्य गणेश भक्तांनी पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देत कुंडात गणेश मूर्ती विसर्जित केली आणि निर्माल्यही दान केलं। कपिलेश्वर इथल्या साळसकर परिवाराच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून भजन, कीर्तन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो। यावर्षीही त्यांनी ही धार्मिक परंपरा कायम ठेवली। विसर्जन मिरवणुकीत सजवलेले घोडे लक्ष वेधून घेत होते। हलगीच्या तालावर होणारं घोड्याचं नृत्य पाहण्यासाठी गर्दी झाली होती। विसर्जन स्थळाच्या ठिकाणी गौराई गीतांच्या सुरामुळे भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं।